ठरवण्यासंदर्भात निर्णय घेणार। विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बाल सुधारगृहाची मान्यता रद्द होणार। मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा। बाल सुधारगृहात छळाला कंटाळून 9 मुलींनी केलं होतं पलायन। दक्षिण मुंबईतील कर्नाक उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा प्रवास होणार सुखकर। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता। चंद्रपूरला रेड अलर्ट तर वर्ध्यासह आणखी काही जिल्ह्यातील गावांना पुराचा वेढा कायम। आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहावर एफडीएची कारवाई। निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी उपहारगृहाचा परवाना रद्द। विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन स्थगित। यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही। गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर शिक्षकांचं आंदोलन मागे। राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह। उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर असणार खुलं, तर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। नामिबियातील संसदेत पंतप्रधान मोदींनी केलं संबोधन, तर मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करत सर्वोच्च सन्मान। आणि लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आज रंगणार भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना। जसप्रीत बुमराहचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता। पावसासंदर्भातल्या काही बातम्या आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। या पावसाची ड्रोनची दृश्य देखील समोर आली आहेत। ड्रोनच्या दृश्यातून या ठिकाणी असलेल्या पूरस्थितीची भीषण परिस्थिती पाहायला मिळते। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण पाहतोय। नागरिकांना सध्या काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, पावसाची काय सद्यस्थिती? पाहिलं की भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे जनजीवन हा विस्कळीत झाला होता। आणि त्याचप्रमाणे पाहिलं की भंडारा जिल्ह्यातील नदी नाले असो किंवा डॅम हे ओव्हरफ्लो होऊन वाहत होते आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी 81 ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले होते भंडारा। आणि त्याचप्रमाणे पाहिलं की वैनगंगा नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक घरामध्ये पण पाणी गेलेलं आहे। आता सध्याची काल स्थितीपासून भंडारा जिल्ह्याची स्थिती नॉर्मल झालेली आहे। पाऊस थांबलेला आहे आणि सध्याची परिस्थिती नॉर्मल आहे। ठीक आहे रवी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्राला मोठा फटका बसलाय। गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि या नदीचं पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलंय। वैनगंगा नदीच्या या पुराची दृश्य ड्रोनमध्ये कैद करण्यात आली आहेत। सध्या या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हैदर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेमकी काय पावसाची सद्यस्थिती? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 3 दिवसावर पाऊस होता आणि त्याच्यामुळे नदी नाले सगळे ओढे जे आहेत ते तुतडी भरून वाहत होते। यासोबतच
जे गोसीखुर्द धरण आहे त्याचे 33 दरवाजे उघडले असल्यामुळे ब्रह्मपुरीला याला मोठा फटका बसलेला आहे. ब्रह्मपुरीचे जवळपास 10 ते 12 गाव पाण्याच्या वेळाखाली आहेत आणि सध्या तरी गोसीखुर्द जे आहे ते विसर्ग हा 12 क्युमेक्स असल्यामुळे सध्या पूर ओसरण्याची परिस्थिती आहे. परंतु पाऊस जो आहे जर पुन्हा एकदा आला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जवळपास हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सध्या तरी ओसरल्यानंतरच या संदर्भातले जे एकंदरीत नुकसान आहे ते कळणार आहे. ठीक आहे हैदर, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या 12 तासांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे. मात्र जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलाय. आरमोरी मार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे गेले 12 तासांपासून हा मार्ग बंद आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास मनाई केलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीचा फटका पडलेला आहे. गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडले त्याच्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. आता गोसीखुर्दचा जो पाण्याचा विसर्ग आहे तो 12,000 क्युमेक्स पर्यंत आलेला असल्यामुळे सध्या तरी पूर परिस्थिती ओसरायला सुरुवात झालेली आहे. हा जो मार्ग आहे हा आरमोरी रोड आहे गडचिरोलीला जाणारा आणि हा पूर्णपणे बंद आहे. कारण की इथे जो रस्ता आहे तो रस्ता थोडा खाली असल्यामुळे या सगळ्या नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. समोरच इथून साधारण अर्ध्या किलोमीटरवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि कोणत्याही वाहनाला जाण्यास मनाई केली आहे. परंतु अशा प्रकारे ट्रक्स जे आहेत ते परवानगी नसताना सुद्धा गेल्यामुळे दुसऱ्या बाजूने येत असल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण की पाण्याचा स्पीड जो आहे तो वाढत आहे आणि अशा मोठ्या घटना निर्माण होऊ शकतात. सध्या तरी ब्रह्मपुरी तालुक्याला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कारण की आजूबाजूचे गावातले जे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये येतात, शाळेमध्ये येतात आणि इतर जे आहेत ते येतात म्हणजे भाजीपाला असो किंवा दुधाचं हे सगळे येतात. त्याच्यामुळे ते रस्ते बंद आहे आणि ते पोहोचू शकत नाही. याकरिता आज तालुका स्तरावर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. अमरावतीतील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला आणि पावसामुळे नागपूर संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवर पाणी साचलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धामणगाव तालुक्यातील देवगाव बोरगाव जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि यावेळी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. नदीकाठावरील शेतीत साचून असणाऱ्या पाण्यामुळे पिकं सडण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा मुसळधार पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि याचा फटका शेतीला बसलेला आहे. आपण पाहू शकतो की नदीकाठावरील ज्या शेती आहेत त्या अशा पाण्याखाली आलेल्या आहे. जवळपास हजारो हेक्टर जी जमीन आहे ही पाण्याखाली आलेली आहे. वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्याला याचा मोठा फटका बसलेला आहे. नुकतीच पेरणी झाली होती, लागवड झाली होती आणि आता बियाणं उगवायला लागलं होतं. मात्र त्या बियाण्याला आता ह्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर जी जमीन जी आहे, हजारो हेक्टर जी जमीन आहे ती आता पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकरी कुठंतरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर दुसरीकडे बघितलं तर अशा पद्धतीनं पीक उगवलं होतं. मात्र या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. ते मात्र माथेघर शेती असल्यामुळे त्या शेतातलं पाणी जे आहे ते ओसरलं आहे. मात्र नदीकाठावरचं जे गाव आहे, नदीकाठावरच्या ज्या शेती आहे त्या शेतामध्ये अजूनही पाणी साचून आहे आणि हे पाणी आता 2 ते 3 दिवस ओसरणं शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते पाण्यामुळे सडलं जाणार आहे आणि त्यांना आता तिबार पेरणी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आहे. नरेंद्र मध्ये, न्यूज 18 लोकमत, चांदकी, वर्धा.